नमस्कार, मी सारिका. आजही द न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील भेदोडा या गावाची घटना काही दिवसापासून खूप चर्चेमध्ये आहे. नेमकं का घडलं, कशामुळे ही घटना झाली, त्याकरिता आज आपण इथे भेदोडा या गावात उपस्थित आहे. नेमकं या गावामध्ये असं काय घडून आलेलं आहे? नमस्कार, मी गौतम रत्ने. आमचं भेदोडा गाव हे गेल्या 10-15 वर्षापूर्वीचं एक चळवळीचं गाव म्हणून नावलौकिक असलेलं गाव आणि या गावात कुठल्या प्रकारचं अवैध धंदे किंवा दारू वेचणं अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं अवैध धंदे नव्हती. परंतु अलीकडे गेल्या 4-2 वर्षामध्ये आम्ही बघतोय की गाव देहातामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढलेली आहे. अवैध धंदे वाढलेले आहेत, चोऱ्या लुटेऱ्या वाढलेल्या, हाणामाऱ्या वाढलेल्या आहेत. हा सगळा प्रकार सुरू होता. पण मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी गाव देहातातल्या सर्व महिलांनी, गावातल्या लोकांनी एकत्रित येऊन गावातली दारू बंद झाली पाहिजे यासाठी एक चळवळ निर्माण केली आणि महिलांच्या नेतृत्वामध्ये एक लोकचळवळ तयार होऊन आम्ही गाव देहातातली दारू बंद केली. दारू बंद केल्यानंतर आता अलीकडे या गोष्टीला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लोटलाय. पण अलीकडे 3 महिन्याचा कालावधी लोटतो न लोटतो तोच व्यंकटी अनमलवार नावाचा व्यक्ती जो आहे की गाव देहामध्ये ते पुनश्च दारू विक्री सुरू केला आणि त्या अनुषंगाने गाव देहातातल्या महिलांनी ही गोष्ट लक्षात आली आणि जेव्हा की ही लक्षात आल्यानंतर महिलासह दारूबंदीचे कार्यकर्ते संजय बोरुले हे त्यांच्याकडे दारू आणत असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडे गेलेत आणि मज्जाव केला, रोखण्याचा प्रयत्न केला. त्या अर्थी त्यांनी दारू बाजूला ठेवून त्यांच्या महिलेने धरून ठेवून अख्ख्या त्यांच्या कुटुंबातल्या 4 ते 5 लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि ते जखमी झालेला आहे. ही ती घटना आहे. तुमच्या घरासमोर पकडली का? हो, माल कोणाचा आहे मग? व्यंकटीचा. पूर्ण नाव सांगा त्या व्यक्तीचं. व्यंकटी अनमुल्लावार. अनमल्लावार, व्यंकटी अनमल्लावार. बरं, किती माल आहे? इकडे बा, असं दाखवा ना, माल किती आहे? माल आहे, एवढा सारा माल आहे. ज्या प्रकारे याने सांगितले की एका व्यक्तीला इथं खूप मारझोड करून केलेलं आहे, त्या व्यक्तीचे नाव आहे संजय बोरुले. चला जाणूया त्या व्यक्तीशी की का बरं नेमकं घडलेलं आहे त्यांच्याशी व कोण कोण त्यांच्यावर मारलेले आहे त्यांना. व्यंकटी अनमल्लावार यांच्या घरापाशी दारू भेटली होती. दारू भेटल्यानंतर विजय आपला गणेश डेबटवार, विजय अनमल्लावार आणि संजय अनमल्लावार आणि त्यांची पत्नी संगीता अनमल्लावार, व्यंकटी अनमल्लावार दारू पकडल्यानंतर आहे ना, त्यानं जशी दारू पकडली तसंच काट्यानं मारहाण चालू केली. तेथील दारू कोण जाऊन पकडलेलं आहे? मी स्वतः पकडली दारू. तुमच्या सोबत कोणी होते की तुम्ही फक्त एकटेच होते? महिला होत्या. महिला थोडे मागं होत्या, मी थोडं पुढं होतो. पुढं असल्याच्या नाही ना, दारू जशी पकडली तशीच आहे ना मारहाण चालू केली. त्यानंतर तुम्ही FIR वगैरे काही केलेला नाही आहे का? केलेलं आहे ना. पण पोलीसवाले वगैरे काही ऍक्शन वगैरे घेतलेले आहे की नाही? पोलीसवाले तसे ऍक्शन घेत नाही. आजही त्याही मोकाट फिरून राहिले आहे. नमस्कार, मी प्राध्यापक RD सातपुते. आमच्या भेदोड्या गावामध्ये खूप दिवसापासून दारूचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे. अति मोठ्या प्रमाणात लोकांनी दारू इथे अवैधरित्या विक्री करणं सुरू केलं. त्या संदर्भात आमच्या गावातील संपूर्ण महिला, आमचे कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून ग्रामसभेचा इथे या ठिकाणी ठराव घेतला आणि जे अवैधरित्या दारू विक्री करतात त्यांना विनवणी करून, हात जोडून त्यांना सांगितलं की बाबा रे, यानंतर तुम्ही दारू विक्री करू नका. गावात खूप मोठ्या प्रमाणात तरुणांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तरुणांचे लग्न होणे या ठिकाणी कठीण झालेले आहे. घराघरात जगणं कठीण झालेलं आहे. तेव्हा हा एक समाजाचा मोठा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करीत नाही. गावात एक चांगलं आनंदाचं वातावरण राहावं या अनुषंगाने आम्ही संपूर्ण गावकरी मिळून ही एक ग्रामसभेचा ठराव घेऊन आम्ही या ठिकाणी ही चळवळ सुरू केली. परंतु ही चळवळ सुरू करत असताना आमच्याच एका व्यक्तीला या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि अशी मारहाण केली ती अमानुष होती, अनिंदनीय होती, घृणास्पद होती. त्याच्यामुळे अशा पद्धती जर समाजात घडल्या तर सर्वसामान्य माणसांचं जीवन जगणे या ठिकाणी कठीण होणार आहे. म्हणून आम्ही आपल्या समोर या ठिकाणी विनंती करतो आहे की बा, जे काही असे कृत्य या ठिकाणी होत आहे किंवा करतील तेव्हा त्याला प्रशासनाच्या दृष्टीने कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे आणि सदर व्यक्तीला न्याय हा मिळाला पाहिजे. या ठिकाणी मी आपणास ही विनंती करतो. भेदोडा गावाची आधीपासून एक चळवळीचं गाव म्हणून कुठेतरी नोंद होती. पण गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अवैध धंदे, पत्तेबाजी आणि सर्रासपणे दारू विकण्याचे प्रकार सुरू झालेले आहे. त्या प्रकारावर कुठेतरी आळा घालण्यासाठी गावातील महिलांनी आणि काही नागरिकांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना म्हणावं तसं यश येत नाही.
आणि त्याला प्रशासनाची सोबत जशी मिळायला पाहिजे तशी मिळत नाही आहे. त्याच्यामुळे हे चांगलं नावाजलेलं गाव कुठेतरी अशा म्हणजे विचित्र अशा स्थितीमध्ये सापडलेलं आहे आणि सर्रासपणे दारू विक्रीला कुठेतरी कुणाचं तरी समर्थन आहे आणि तेव्हाच या गावामध्ये सर्रासपणे दारू विक्री केल्या जात आहे. याला ज्यांचंही पाठबळ असेल त्यांनी गावाचं हित ओळखून कृपया पाठबळ काढून घ्यावं आणि वरील प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी कुठेतरी याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. नमस्कार, मी पोलीस पाटील भेदोड्याचे कांता विश्वनाथ गोवर्धन. गेल्या 10 वर्षापासून हे पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे. मार्च 13 पासून आम्ही ही चळवळ उभी केली होती महिलांना सोबत घेऊन आणि ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा घेतला होता. आम्ही पोलीस स्टेशनला सादर केला. नंतर 13-14 पासून आम्ही काम पण चालू केलं आणि भरपूर गावातील लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आम्हाला. या 1 महिन्यामध्ये जवळपास सगळं शांत होतं. पण परत हे वातावरण चालू झालं. त्याच्यामुळे आम्ही ही दारू पकडण्यापूर्वी 2-3 दिवसापूर्वी प्लॅनिंग करतच होतो. पण त्या दिवशी मग अचानक माहिती मिळाली. पहिल्यांदा मला 7:15 वाजता यांची मारहाणीची माहिती मिळाली. मी 7:30 पर्यंत त्या स्थळी पोहोचले. नंतर पोलीस प्रशासनाला मी कॉल केला. तर पोलीस बंदोबस्त हा सीएमच्या बंदोबस्ताला गेला असल्यामुळे नाही का पोलीस यायला थोडा वेळ झाला आणि रस्त्यामध्येच ट्रक वगैरे फसला होता. तिथून गाड्या यायला उशीर झाला. आम्हाला इथेच 10 वाजले होते. नंतर यांना ॲडमिट केलं गेलं. त्याच्यानंतर परत महिलांनी दारू पकडण्यासाठी हे केलं आणि दारू पकडली. त्याच्यानंतर परत आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीस आले, ती दारू पकडली आणि त्यांनी मग पंचनामा करून ते घेऊन गेले. मग त्या आरोपीवर कोणत्याही प्रकारचं कारवाई असं पोलिसांनी वगैरे केलेलं नाहीये? FIR दाखल केलेले आहे आणि बाकीचं आता ते वरिष्ठ आहेत. आम्ही त्यांना काम नाही सांगू शकणार. तर जी परिस्थिती आहे त्याचा पाठपुरावा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो, पाठपुरावा करू शकतो. पण तुम्ही अशाच प्रकारे कारवाई करा ही अपेक्षा फक्त जनताच करू शकते. हमारे गांव में दारू तो कभी चालू होने वाली नहीं थी, मगर अभी लोगों को पैसा बहुत ज़्यादा आके है, इसलिए दारू बेचने के लिए उत्सुक हो गए लोग. इसके लिए पुलिस प्रशासन जो भी है ये सब पैसे खा के हमारे गाँव वालों को दारू चलाने का आदेश दे रहे हैं. माझं नाव नत्थू पोच्चम कोंडावर, बेदोडा येथील मूळचा रहिवासी. मी या सरपंच पदावरही 10 वर्ष असलेला व्यक्ती आहे. यापूर्वी दारू वगैरे या गावात विकत नव्हते, परंतु या 5-10 वर्षापूर्वीपासून हा जो दारू विक्रीचा गावात नाही का नंगानाच सुरू आहे. या नंगानाचाला आळा घालण्यासाठी गावातले लोक लई प्रयत्न केले, परंतु काही याचे पोलीस प्रशासन वर्गातले जे लोक आहे त्यांना मदत करत आहे पोलीस म्हणजे दारू विकणारवाल्याला. त्याच्यामुळे त्याची जी शक्ती आहे आणि विकण्याची जी ताकद आहे, पाठबळ आहे, ते प्रशासन देत आहे. त्याच्यामुळे ते गावकऱ्याला मानत नाही. याच्याकरिता प्रशासनानं त्यांच्यावर कठोर कारवाई करावं, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू गावकरी मिळून. भेदोडा हे ग्रामपंचायत पंचायत क्षेत्र विस्तार कायद्याअंतर्गत येत आहे. 4 मार्च 2014चा जो पंचायत क्षेत्रावर विस्तारित करण्यासंबंधाचा जो अधिनियम आहे, अधिसूचना आहे, त्या अधिसूचनेमध्ये दिलेलं आहे की कलम 36 मादक पदार्थाचे विनिमय करण्यावर निर्बंध लादणे या संबंधाचा अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे. त्या अनुषंगाने ग्रामसभेमध्ये हा विषय वारंवार चर्चेला आला. त्या अनुषंगाने संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधाचं देखील उपयोजन करण्यात आलंय. या संबंधाने पोलीस प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला गेलाय, पण तरी सुद्धा दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासनाकडनं अभय दिलं जातं आणि त्यामुळे यांचं या ठिकाणी ताकद वाढतंय, हिंमत वाढतंय आणि त्यामुळे परिणामी आज गाव देहातामध्ये तरुणांची पूर्ण पिढी गारद झालेली आहे आणि व्यसनाधीनच्या खाईत लुटल्या गेलेली आहे. आणि आजच्या घडीला जे कार्यकर्त्याला दारूबंदीच्या कार्यकर्त्याला जे मारझोड करण्यात आलेली आहे त्यांच्यावर आज आरोपीवर 189 ही कलम, 191, 191(3) आणि 190, 118(1) आणि 351(2) आणि 352 इत्यादी कलमा लावल्यानंतरही अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही आणि आज आरोपी बाहेर आहेत.
या संबंधाने आम्ही प्रशासनाला हीच मागणी करतोय की यथाशीघ्र संबंधित आरोपीला अटक करण्यात यावी आणि गाव देहाताला संबंधित व्यक्ती हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे गावात त्यांनी एक प्रकारची दहशत निर्माण केलेली आहे आणि गाव देहातातले तळागाळातले सर्वसामान्य लोक त्यांच्या दहशतीत वावरत आहेत, जगत आहेत. आणि जर का यदा कदाचित प्रशासनाने त्याला गाव हद्दपार केलं नाही तर आम्ही दहशतीत राहू शकत नाही. त्या अर्थी आम्हालाच कुठेतरी या पद्धतीनं पायबंद करावं लागेल, एवढं आम्ही या माध्यमातून आम्ही चॅनलच्या माध्यमातून मागणी करतोय. नमस्कार, माझं नाव कामिना दिनेश आत्राम आहे. मी ह्या भेदोळ्यामध्ये उपसरपंच आहे आणि ह्या भेदोळ्या गावातली दारू बंदी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तसेच आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे त्यांना सांगितलं का तुम्ही दारू विका नका म्हणून समजावून सांगितलं, तरी पण व्यंकटी मुलवार यांनी दारू विकणं सुरू केली आणि त्यांना मारझोड केलं. संजय बोरुले. नमस्कार, मी अशोक गड्डमवार. व्यंकटी मुलवार आणि गणेश देब्बटवार याच्यासोबत पुन्हा बाकीचे इतर 4-5 व्यक्ती होते. ते गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री चालू होतं. पण 2-3 महिन्याच्या अगोदर पुऱ्या गाव कमिटीनं असा निर्णय केला की गावात दारूबंद झाली पाहिजे होती आणि प्रत्यक्षपणे प्रत्येकाला जाऊन त्याला एक वेळा विनवणी केली होती. त्या विनवणी प्रकारे बाकीचे जे 2-3 होते विकणारे त्यानं बंद केलं. पण हा व्यंकटी अनमुला नावाचा व्यक्ती आहे, त्यानं पुन्हा त्या गणेश देब्बटवार नावाच्या व्यक्तीला सपोर्ट घेऊन गावात सरसपणे दारू विक्री करत होती आणि करत असताना पुन्हा जो सुगा लागला होता गेल्या 15 दिवसापासून पुन्हा चालू होता. तर मग बाकीच्या इतर लोकांनी गावकऱ्यानं आणि प्लस संजय बोले अशा गावातील व्यक्तीने येऊन त्याचं दारू पकडले. पण गणेश देब्बटवार सारख्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला यानं सपोर्ट घेऊन व्यंकटीनं सपोर्ट घेऊन ज्या संजय बोलेच्या व्यक्तीला अमानुषपणे यानं मारहाण केली होती. त्याच्यामध्ये त्याचं डोकं फुटलं आणि हातापाय सुद्धा इतर ठिकाणी सुद्धा मार आहे त्याला. त्याने ॲडमिट केलं ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि या अमानुषपणे आळा घालण्यात यावे असं पुऱ्या गावकऱ्यांची काय म्हणते मागणी आहे. प्रशासनाला एवढंच विनंती आहे की मी तरी इतर 2-3 व्यक्तीला विचारलं, बाबा एवढं प्रशासन असून सुद्धा काऊन सपोर्ट असं चालू आहे. तर त्यानं मला सांगितलं होतं की नाही म्हणे आमचे हप्ते चालू आहे म्हणून असे शब्दामध्ये सांगत होते. तुम्ही म्हणलं असे हे शब्द बरोबर नाही. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे कोणी सांगितलं की त्यांचे हफ्ते चालू आहे? मला असं सांगितलं की जे गावातले व्यक्ती जे विकत होते बाकीचे इतर लोक त्यांनाच मला सांगत होते की नाही आमचे हप्ते चालू आहे म्हणे. तर दारू विकणाऱ्या व्यक्तीने मग सांगत होते की हप्ते चालू आहे म्हणे. म्हणजे पोलीसवाल्यांना ते हप्ते देतात असे सांगितलंय? या शब्दात ते सांगत होते की आमचे पोलीसवाले हप्ते चालू आहे म्हणून आमच्या आणि पुन्हा जेव्हा आम्ही पकडायला जात होतो दारू तर तिकडून आदेश होत होता की आम्ही येणार आहोत, तुम्ही हुशारीने राहा. या शब्दात पुन्हा सांगत होते मध्ये ते असे कोण आपले दारू विकणं मला सांगत होते. तर आमचे एवढंच विनंती आहे की प्रशासनाला की तुम्ही असे काय म्हणते त्याले दारू विकणं तुम्ही बंद करा आणि याच्यावर आळा घालण्यात यावे, एवढीच आमची विनवणी आहे. ज्या प्रकारे येथील ग्रामनिवासियांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की पोलीस प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे व कोणाकडून तरी पैसे घेऊन हा अवैध दारूचा धंदा कंटिन्युअसली चालू ठेवलेला आहे. काय हे खरं आहे की नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि काय येथील ग्रामनिवासियांनी बरोबर केलेलं आहे की नाही दारूचा धंदा बंद करून आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पात्र फक्त आजही दर्पण न्यूज चॅनल. धन्यवाद.